अन्नपूर्णा योजना, आता 3 गॅस मिळणार मोफत, सरकारची अन्नपूर्णा योजना। चला तर मग आपण बघूया। अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पना शासनाकडून जाहीर करण्यात आला। त्यामध्ये बरेच योजना जाहीर करण्यात आल्या। अशीच एक योजना अन्नपूर्णा योजना देखील जाहीर करण्यात आली। राज्यातील अशाच सर्वच नागरिकांसाठी, शेतकरी, नवयुवक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा या अर्थसंकल्पनेतून राज्य सरकारने केलेली आहे आणि अशाच जाहीर करण्यात येतात। त्यातलीच असलेली अन्नपूर्णा योजना, यामुळे अनेक कुटुंबांना होणार आधार। कारण सध्या घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचा भाव महागाने वाढलेला आहे। तर जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढे या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। या योजनेसाठी अटी व शर्ती काय असणार बघूयात मग। चला, या योजनेमध्ये कोणत्या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार अशी माहिती सविस्तरप्रमाणे बघूया। चला तर सर्वात पहिले आपण त्याचा अन्नपूर्णा योजनेचा थोडक्यात तपशील बघूया। योजनेचे नाव अन्नपूर्णा योजना। लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असणे म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले कुटुंब। अर्ज हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धत। त्यानंतर बजेट आपलं 52 लाख कुटुंबांना मिळणार आर्थिक 3 वर्षातील मोफत गॅस। विभाग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय। वेबसाईट ही वेबसाईट आहे, आपण या वेबसाईटवर जाऊन क्लिक करून आपण करू शकतो। त्यानंतर अन्नपूर्णा योजनेचे फायदे, एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। त्यासाठी गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमतीचे खरेदी करावी लागतील। गॅसचे 2 कनेक्शन आहे। घरात 2 वेगवेगळ्या व्यक्तींना नावे तर मग आम्हाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळणार का? तर याचे उत्तर, एका कुटुंबात सर्व सदस्य मिळून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। त्यामुळे त्यांच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असू, त्यांचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही। इथे कुटुंबाची व्याख्या कशी पडणार? राशन कार्डवर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजेच एक कुटुंब पडता येईल। ही योजना दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असल्याचे कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पिवळे आणि केशरी शीतधारक पत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु पांढरे रेशन कार्ड जे धारक आहेत ना, त्यांना हा लाभ दिला जाणार नाही बरं का। अन्नपूर्णा योजना आवश्यक पात्रता। अन्नपूर्णा योजना 2024 योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील नमूद केलेले सर्व पात्रता निष्कर्ष पूर्तता केलेली असलेली खात्री करून घ्या। फक्त 5 व्यक्ती असलेल्या कुटुंबात या योजनेचा लाभ मिळणार आहे। उमेदवार EWS, SC आणि ST या सदस्याचे असणे आवश्यक आहे। हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे। प्रत्येकाकडे सक्रिय शीतधारक पत्रिका असणे आवश्यक आहे। या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच उपलब्ध आहे। लाभार्थ्याचे वार्षिक व उत्पन्न हे सरकारला लागू केलेले उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे। आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, कौटुंबिक आयडीचा पुरावा आणि जात प्रमाणपत्र। अर्ज प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाईट अद्याप अधिसूचित केलेली नाही। सर्व अर्जदार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाईट जाहीर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकाल। जर तुम्ही आमचा ग्रुप जॉईन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यासाठी? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठीच आहे बरं का।